शांती ब्रह्म म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मूर्ती उभी राहते, ती कुणाची राहते? ती एकनाथ महाराजांची राहते. वैराग्याची मूर्ती म्हटलं तर आपल्या समोर कोण उभं राहतं? संत तुकोबाराय आपल्या डोळ्यासमोर साक्षात उभे राहतात. वैराग्य म्हटलं की तुकोबाराय आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. शांती ब्रह्म म्हटलं की एकनाथ महाराज आपल्या समोर उभे राहतात. कैवल्याचा पुतळा किंवा ज्ञानाची मूर्ती असं जर कोण विचारलं आपल्याला तर आपल्या समोर कोण उभं राहतं? योगी पावन साहे अपराध जनाचा अशी योग्याची मूर्ती जर डोळ्यासमोर आणली तर आपल्या डोळ्यासमोर कोण दिसतं? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर किंवा ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तू मायसे. ज्ञानाची मूर्ती म्हटलं की ज्ञानोबा आपल्या डोळ्यासमोर दिसतात.